होता बलून आणि त्याच्यासाठी विनेगर लागणार आहे आणि लागणार बेकिंग सोडा. म्हणून फणांना नावा त्यात आपण बेकिंग सोडा टाकणार. कसं टाकू? त्या फनल मध्ये टाक. फनल वन टू बस तेवढा बस आहे. एवढा वन हा. फनल बस. हा. डाल डाल डाल. अरे आता हे त्याच्यात गेलं पाहिजे. अरे थांब, खाली बलून पडला तर ते जाणार नाही बलून मध्ये. सगळं जाऊ दे बलून मध्ये. करतोय तो, बरोबर करतोय शौर्य. असंच काय असं बोट असं आतमध्ये टाक. गोल गोल फिरव शाऊ. बेकिंग सोडा त्याचा आत केला. आम्ही या काचेच्या बाटलीवर फनल टाकले आणि आम्ही त्या फनल मध्ये विनेगर टाकणार. व्हेरी गुड. तर ना त्यातला सोना काढायचा आणि त्यातनं बनवून लावायचा. आणि आता आम्ही बनवून लावणार. मी बलून सरळ करणार. मग बलून मधला बेकिंग सोडा विनेगर मध्ये पडणार. मग त्यांची फायटिंग चालू होणार. आणि फायटिंग चालू झाली त्यांची की अजून कार्बन डायऑक्साईड गॅस येतो. मग तर त्या सरावाती काय होतं ते बघूया. हे बघ. रॉकेट उडवणार. आता आम्ही सेम एक्सपेरिमेंट करणार आहोत पाणी आणि इनो बरोबर. आम्ही पाणी घेतलं, बनवून घेतलं, इनो घेतलं आणि काचेची बाळी घेतली. आम्ही याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. पडेल बाहेर. बस अजून होत. जरा थांबायचं. बस 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 गिर गया हा, पाणी. ठीक आता हे इनो आहे ते मी बलून मध्ये टाकतोय. संपलं. त्या बलून मध्ये इनो आहे आणि ना ग्लास मध्ये पाणी आहे. इनो तो बलून शेअर करणार ना. फास्ट. घट्ट धरून ठेव. अरे हा तर परत फुगला. कसा काय फुगला रे? कारण की आपण इनो आणि पाणी होतं तर मग त्यांची फायटिंग चालू झाली तर त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर आला आणि तो गॅस याच्यात भरला. असा खूप त्याच्यामध्ये फुगलं. तर या फायटिंगला काय म्हणतात माहिती का? या फायटिंगला म्हणतात केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे फायटिंग होत. बलून कशामुळे फुगला? कार्बन डायऑक्साईड. आणि तो कार्बन डायऑक्साईड कशामुळे बाहेर आला? कारण की विनेगर आणि बेकिंग सोडाने फायटिंग केली त्याच्यामुळे. फायटिंग केली म्हणजे त्याला काय म्हणतात त्या फायटिंगला? केमिकल रिॲक्शन. म्हणजे विनेगर आणि बेकिंग सोडाचं केमिकल रिॲक्शन झालं की काय बाहेर पडतं? कार्बन डायऑक्साईड. आणि अजून कशातून आपण बघितलं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं? आणि पाणी. इनो आणि पाण्याचं केमिकल रिॲक्शन झाल्यावर काय बाहेर पडलं? कार्बन डायऑक्साईड. आणि मग तो कार्बन डायऑक्साईड गॅस कुठे गेला? बलून मध्ये. आणि त्याच्यामुळे बलून फुगला. व्हेरी गुड. शाहू, बलून कशामुळे फुगला? कार्बन डायऑक्साईड. व्हेरी गुड. कार्बन डायऑक्साईडमुळे.